प्रश्न. बातम्यांमध्ये चर्चेत असलेला फ्लेग्रियन फील्ड्स हा सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र कोणत्या देशात आहे? ए. इंडोनेशिया, बी. इटली, सी. फ्रान्स, डी. व्हिएतनाम. बरोबर उत्तर आहे बी. इटली. नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या संस्थेने जागतिक भारत अधिकृत आर्थिक ऑपरेटर AEO कार्यक्रम आयोजित केला होता? ए. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बी. नीती आयोग, सी. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ, डी. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. बरोबर उत्तर आहे सी. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ. 2024च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे? तुमची स्थिती जाणून घ्या, जागतिक एकता, लवचिक सेवा, हक्कांचा मार्ग स्वीकारा, माझे आरोग्य माझा हक्क, समुदायांना नेतृत्व करू द्या. बरोबर उत्तर आहे सी. योग्य मार्ग स्वीकारा, माझे आरोग्य माझा हक्क. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? ए. PV सिंधू, बी. सायना नेहवाल, सी. तान्या हेमंत, डी. मालविका बनसोड. बरोबर उत्तर आहे ए. PV सिंधू. 5. बातम्यांमध्ये दिसणारा अढाई दिन का झोनप्रा हा चित्रपट कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? ए. नवी दिल्ली, बी. राजस्थान, सी. मध्य प्रदेश, डी. जम्मू आणि काश्मीर. बरोबर उत्तर आहे बी. राजस्थान. कोणत्या संस्थेने जागतिक दुष्काळ ॲटलस सुरू केला आहे? ए. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, बी. वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन, सी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डी. जागतिक बँक. बरोबर उत्तर आहे बी. वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन. 7. कालू घाट इंटरमोडल टर्मिनल, ज्याला अलीकडेच 5 स्टार स्वगृह रेटिंग मिळाले आहे, ते कोणत्या राज्यात आहे? ए. गुजरात, बी. उत्तर प्रदेश, सी. बिहार, डी. पश्चिम बंगाल. बरोबर उत्तर आहे सी. बिहार. ट्रान्स हिमालयन मल्टी डायमेन्शनल कनेक्टिव्हिटी नेटवर्क हा कोणत्या 2 देशांमधील आर्थिक कॉरिडॉर आहे? ए. नेपाळ आणि भारत, बी. नेपाळ आणि चीन, सी. चीन आणि भूतान, डी. भारत आणि चीन. बरोबर उत्तर आहे बी. नेपाळ आणि चीन.